नमस्कार. मी डायटिशियन तेजश्री आपल्या सर्वांचं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे की गेल्या एपिसोडपासून आम्ही दिवाळी विशेष भाग घेऊन येत आहोत, जेणेकरून आपले सण आणि आपली आजची लाईफस्टाईल आणि आपली हेल्थ ह्या सगळ्याचा आपल्याला एक बॅलन्स ठेवता येईल. आणि आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या एपिसोडमधनं आमचा ध्येय हाच आहे की आम्ही अशा टिप्स तुमच्या समोर घेऊन याव्या की जेणेकरून तुम्ही आपले सणवार, खाद्य संस्कृती आपली आणि आपली आजची जीवनशैली आणि आत्ता असलेले आजार ह्या सगळ्याची सांगड घालून तुम्ही तुमची हेल्थ आणि तुमचे फेस्टिवल सगळे एन्जॉय करू शकाल. आणि असाच आहे आपला आजचा विषय, कारण दिवाळी म्हणलं की अभ्यंग आलं, आपला फराळ आला आणि मिळणारी गिफ्ट्स आले. तर ह्यामधला गेल्या एपिसोडमध्ये आपण अभ्यंग कसं करायचं, कुठली चांगली योग्य पद्धती आहे ह्याबद्दल जाणून घेतलं होतं. आणि ह्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीमध्ये जेव्हा फराळ हा अतिशय महत्वाचा असतो, घरोघरी बनतो, तर ह्या वेळेस आपण स्मार्ट इटिंग कसं करू शकतो. कारण स्मार्ट इटिंग हे खूप गरजेचं आहे. स्मार्ट म्हणजे काय नक्कीच, आम्हाला स्मार्ट इटिंग मधनं तुम्हाला काय सांगायचं आहे ते येणाऱ्या एपिसोड मधनं आपण जाणून घेणार आहोत. आणि स्मार्ट इटिंग बद्दल माझ्यासोबत गप्पा मारायला आहे डायटिशियन फाल्गुनी बोरकर. डायटिशियन फाल्गुनी ही मुंबईमध्ये बेस्ड असून ती गेले 5 वर्ष आता वेगवेगळ्या डाएट काउन्सिलिंग मध्ये प्रत्येकांना रिकव्हरीमध्ये हेल्प करते, कॉर्पोरेट सेशन्स घेते. आणि आमच्या चॅनलवरती ती माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांना तुमचं फेस्टिवल्स तुम्ही हेल्दी वेनी कसं एन्जॉय करू शकता ह्या टिप्स तुम्हाला सांगते. तर सर्वप्रथम स्वागत करूया फाल्गुनीचं. हाय फाल्गुनी. नमस्कार. हाय. तर जसं मी म्हणलं की आपण आपला आजचा एपिसोड जो आहे तो स्मार्ट इटिंग ह्या दिवाळीमध्ये कसं करायचं ह्याच्याबद्दल आहोत आणि त्याच्या रिलेटेड आपण काही टिप्स सगळ्यांना सांगणार आहोत. तर सर्वप्रथम तुझ्या हिशोबाने स्मार्ट इटिंग म्हणजे काय? सर्वांना आज मी हे सांगू इच्छिते की आपला हा दिवाळीचा जो भाग आहे तो आपण हेल्दी इटिंग प्रॅक्टिसेस वरती आपण बोलणार आहोत. तर सर्वात महत्वाचं स्मार्ट इटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे काय आहे की सर्वप्रथम फराळ हा दिवाळीचा एक भागच आहे, आपण त्याला स्किप नाही करू शकत. तर त्याच्या ऐवजी आपण काय काय प्रॅक्टिसेस हेल्दी वेनी करू शकतो. तर महत्वाचं हे आहे की आपण मील्स स्किप नाही करता कामा. तर जर ब्रेकफास्ट आहे, लंच आहे किंवा रात्रीचं जेवण आहे, हे सर्वात महत्वाचे जे आहार आहेत ते आपण घेतलेच पाहिजेत. तर कसं घ्यायला पाहिजे, तर आपण प्रत्येक मीलमध्ये हे विचार केला पाहिजे की आपण प्रोटीन सोर्स इन्क्लूड करत आहोत, जेणेकरून काय होणार की आपल्याला आपल्या शरीराला एक व्यवस्थित सटायटी मिळते, म्हणजे फिलिंग ऑफ फुलनेस जे आहे ते आपण एक्सपिरियन्स करतो. आणि आपण कोणाकडे, जसं दिवाळीमध्ये आपण रिलेटिव्सकडे, नातेवाईकांकडे आपण भेटणं हे साहजिक आहे, तर आपण जेव्हा जातो तेव्हा आपण ओव्हर इटिंग नाही करणार. तर हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तिसरं म्हणजे की दिवाळीचा फराळ जो आहे, तर दिवसामध्ये आपण फराळामध्ये अनेक गोष्टी आपण घरी बनवतो. तर आपण हे ठरवलं पाहिजे की आपण एका दिवसामध्ये एकच फराळाचा प्रकार घेतला पाहिजे. जसं आज लाडू घेतले तर आपण सेम म्हणजे त्याच दिवशी आपण करंजी नाही खाता कामा. कारण हे जे पदार्थ आहेत हे सर्व जे आहेत हे कॅलरिक डेन्स आहेत, म्हणजे की ह्या प्रत्येक पदार्थामध्ये लोडेड कॅलरीज आहेत. आणि कॅलरीज जे आहेत ते अल्टिमेटली काय होतं की बर्न करणं हे थोडंसं डिफिकल्टी अवघड होतं. त्याच्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की आपण जे काही गोड पदार्थ घेऊ ते आपण पोर्शन कंट्रोल ह्या विचाराने आपण घेतलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे की आपण जे फराळ बनवतो तर फराळामध्ये आपण हेल्दीयर ऑप्शन्स काय ऑप्ट करू शकतो, ज्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. तर आपण हे थोडंसं विचारपूर्वक आपण घेतलं पाहिजे. नक्कीच. खूप छान सोपं करून तू सांगितलं की स्मार्ट म्हणजे की आपल्याला अवेअर राहणं गरजेचं आहे, कॉन्शियसली माइंडफुल इटिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे खरंच आपल्याला आता, कारण डब्बे घरात भरलेले असतात, मग येता जाता मंचिंग आयटम सगळे चालू असतात, पण आयदर दिवाळीची कुठलाही पदार्थ असू दे ते तळलेले तरी असतात किंवा त्यात साखर तरी असते, म्हणजे ज्याला आपण कॅलरी डेन्स म्हणतो. कॅलरिक डेन्स म्हणतो. येता जाता न मंचिंग करता की काही नाही, बोर होतंय, चला खाऊया शंकरपाळे, तर असे संपतात. त्यामुळे हे आपल्याला नक्कीच करायचं नाही आहे. तर तुमचा पुढचा प्रश्न असेल की तुम्ही सण आल्यावरच दोघी का बरं येतात? कारण आम्हाला हा बॅलन्स ठेवायला तुम्हाला टिप्स सांगायच्या आहेत. आणि
त्याच्याच रिलेटेड माझा दुसरा प्रश्न असा आहे की स्मार्ट इटिंग आणि किंवा सण आलं की आपण दोघी का बरं ह्या सगळ्या टिप्स देत असतो. तर तुला काय वाटतं की दिवाळी म्हणलं तर आता स्मार्ट इटिंगची का आवश्यकता आहे बेसिकली? सो कसं आहे की फेस्टिवल्स म्हणजे सण म्हटले की आपण वी आर सराउंडेड विथ लॉट ऑफ कॅलरिक डेन्स फूड आणि आपण असा विचार करतो की अरे आज मी खाल्लं तर इट इज ओके, उद्या मी पुन्हा बॅक टू नॉर्मल रुटीन जे आहे माझं ते मी फॉलो करीन. पण आपण एका दिवसालाही आपण जे कॅलरीज कन्झ्युम करतो ते बर्न करणं हे थोडंसं म्हणजे काही लोकांमध्ये हे अवघड होऊ शकतं. त्याच्यामुळे कसं आहे की असं नाही की आपण कुठलाही पदार्थ घ्यायचा नाही किंवा आपण कम्प्लिटली आउट ऑफ डाएट ठेवला पाहिजे. घ्या पण तो प्रमाणामध्ये घ्या आणि ॲट द सेम टाइम तुम्ही पर डे म्हणजे थोडंफार तरी आपला वेळ जो आहे तो आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे आपण डिवोट करणं आवश्यक आहे. जेणेकरून देर इज अ बॅलन्स म्हणजे फूड इनटेक इज इक्वल टू आपण म्हणतो जे आउटपुट आहे म्हणजे एनर्जी आउटपुट जो आहे हे बॅलन्स राहतं व्यवस्थित. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण म्हणजे हा बॅलन्स ठेवणं अतिशय आवश्यक आहे. नक्कीच. आणि सण म्हणलं की कसं होतं की आपण सगळ्या गोष्टींमध्ये इतके बिझी होऊन जातो की हो, खाणं व्यवस्थित होतं, रोजच्या पेक्षा जास्त 4 घास खाल्ले बरोबर. जातात. आणि हो, एक्सरसाइजला कसं होतं की नको, आज सण आहे, आज उद्या कशाला करू करायचं, आपण. येस, उद्या करू. त्या येस. ह्याच्या सगळ्यामध्ये कुठेतरी इनटेक व्यवस्थित चालू असतो, पण पण ते जे आउटपुट नसतो. बर्नआउट करायला पाहिजे ते बर्नआउट नाही होत. होत नाही आणि मग त्या एक्सेस करेक्ट. कॅलरीज पायलअप होत जातात. आणि राइट. दुसरा मुद्दा जो मला ऍड करावासा वाटतो तो म्हणजे की आता दिवाळी संपून नवीन वर्ष परत अगदी 2 महिने राहिलेले आहेत आणि मग कुठेतरी आपण कम्पेअर करतो की मी वर्षाला जे काही गोल्स ठेवले होते, हेल्थ गोल्स, ते पूर्ण झाले आहेत की नाही. मग हा एक बरोबर. असा सण आहे दिवाळीचा की ज्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित सगळं पाळत आला असाल तर आणि ह्या दरम्यान सगळा कंट्रोल सुटला तर तुमच्या हेल्थ गोल पासून तुम्ही ऑफ ट्रॅक होऊ शकता सहज. बरोबर. रोज ओव्हर इटिंग झालं, हो. रोज सगळा फराळ खाल्ला गेला तर राइट. नक्कीच कॅलरी गेन, वेट गेन होणार आहे ह्या एक्सेस ॲब्सोल्युटली. कॅलरीजचा. त्यामुळे सगळ्यांनी करेक्ट. हा थोडस कॉन्शियस राहणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि मग एक्झॅक्टली फराळ कधी खायचा? म्हणजे नरक चतुर्दशीला आमच्या घरी अशी पद्धत आहे की नाश्त्यालाच जो काही आहे फराळ तो असतो. वाढला येस. जातो. मग त्याच्याबरोबर दही पोहे असतील किंवा असे करेक्ट. काहीतरी एक अकंपनीमेंट असते त्याच्याबरोबर. तर मग हे अशा पॅटर्ननी खाल्लं पाहिजे, येता जाता खाल्लं पाहिजे, संध्याकाळी खाल्लं पाहिजे, कुठल्या वेळेस नक्की खाल्लं पाहिजे? युजुअली मला असं वाटतं की आपण फराळ जो आहे तो आपण ॲज अ मिड मीलमध्ये घेऊ शकतो. म्हणजे ॲज अ रिप्लेसमेंट टू द मेन मील असं आपण करता नाही कामा. जसं आता ब्रेकफास्ट आहे, तर ब्रेकफास्टला पूर्ण प्लेट फराळ घेण्याऐवजी आपण प्रॉपर प्रोटीन रिच ब्रेकफास्ट नाश्ताच केला पाहिजे. लंच जो आहे तो आपण लंच व्यवस्थित पद्धतीने घेतला पाहिजे. या 2 मील्सच्या मधला जो गॅप आहे, मे बी जेव्हा आपण थोडंसं म्हणजे आपल्याला वाटतं की काहीतरी छोटंसं आपल्याला मिड मील जसं स्नॅक हम्म. असावं, त्यावेळेला आपण एखादा लाडू घेतला किंवा एखादी चकली घेतली आपण, तर जेणेकरून काय होणार की वी विल नॉट इवन एंड अप इटिंग मोर. आणि सेकंडली आपलं बॅलन्स होतात म्हणजे आपल्या शरीरात इम्पॉर्टंट मॅक्रो न्यूट्रियन्स आहेत आणि मायक्रो न्यूट्रियन्स आहेत हेही व्यवस्थित प्रमाणात आपल्याला मिळतात. सो आपण एन्जॉय सुद्धा करतो एका वेळेला आणि ऍट द सेम टाइम वी आर टेकिंग केअर ऑफ ऑल द मेन मील्स इन अवर डेली रुटीन. नक्कीच. म्हणजे ही टिप अतिशय चांगली आहे की नरक चतुर्दशीला एन्जॉय करा, पण एक कुठली तरी तुम्ही फराळाचा आयटम डिसाईड करू शकता ऍब्सोल्युटली. आणि करेक्ट. त्याबरोबर समजा कुठलं अजून दिवसला झालं ऐवजी तुम्ही एखादं प्रोटीन, मग ते बेसनाचं ऑमलेट असू दे किंवा काही तुम्ही ते अकंपनी करू शकता. करेक्ट. किंवा ढोकळा आहे तो परत स्टीम ते तुम्ही खाऊ शकतात आणि करेक्ट. घेऊ शकता. आणि त्याचबरोबरीने एक खूप चांगली जस्ट मला आठवलं आता की चकली जर तुम्ही संध्याकाळी खाणार असाल तर तिचा नक्की आस्वाद दह्यासोबत खा. म्हणजे अजूनच तो करेक्ट. ग्लायसेमिक जो लोड असतो प्रोटीन अकाउंट. जेणेकरून करेक्ट. साखर हो. शुगर लेवल वाढते, ती कंट्रोलमध्ये राहायला उपयोगाला कंट्रोलमध्ये येईल. राहील. त्यामुळे ह्या ॲब्सोल्युटली. हे छोट्या खूप छोट्या टिप्स आहेत छान किंवा मुद्दा आपण सांगितलाय. बरोबर. हा राइट. किंवा आणि पोह्याचा त्याच्या चिवडा व्यतिरिक्त असेल मला तर असं वाटतं हं, पोह्याचा चिवडा तर त्याच्यामध्ये आपण मखाणे, राजगिऱ्याच्या लाह्या आपण हं. ॲड करू शकतो. सो त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं आपण न्यूट्रिशनल डेन्सिटी जे आहे ते आपण थोडंसं इन्क्रीज करत आहोत.
सो हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. आता जसं आपण चकल्या ज्या आहेत आपण युजुअली डीप फ्राय करतो. पण त्याच्याऐवजी हं, आपण एअर फ्राईड करू शकतो किंवा आपण बेकिंगचा आपण वापर करू शकतो. सो हे जे आहे नक्कीच. तेलातून जे मेजर कॅलरीज येतायत ते आपण थोडंफार प्रमाणात कमी करत आहोत. सो हे खूप महत्वाचं आहे. आणि ते कमी करायचं कारण आहे कारण आपलं सगळं ऑटोमेटेड आहे. म्हणजे ना राइट. पाटा वरवंटा आहे कुठेच. हो. घरातल्या कामामध्ये सुद्धा आजकाल शारीरिक श्रम असे नाही. आपण नाहीये. म्हणजे मेंटली ड्रेन जास्त होतो सगळ्या गोष्टींमुळे, पण करेक्ट. फिजिकली एक्सपेंडिचर काहीच होत नाही. काहीच त्यामुळे होत हे नाही. मॉडिफिकेशन्स करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. राइट. नक्कीच. ॲब्सोल्युटली. म्हणजे ह्या पदार्थांमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं नाही, तर आपली लाईफस्टाईल चेंज झाली आहे म्हणून ह्या गोष्टी चेंज करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. नक्कीच. मग येस. जसं तू एक उत्तम उदाहरण दिलं, की चकली आपण बेक करू शकतो किंवा एअर फ्रायमध्ये घालून त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्याच्या कॅलरीज कमी करू शकतो. तसेच लाडवासाठीचे कुठले ऑप्शन्स तू सांगू शकशील, की येस. काय कॉम्बिनेशन्स केले पाहिजेत? बरोबर. लाडूमध्ये 2-3 व्हेरिएशन्स आहे जे मी लोकांना सांगू इच्छिते. एक आहे की आपण ओट्स घरोघरी मोस्टली आज आपण ओट्स वापरतोच ॲज अ ब्रेकफास्ट सीरियल. सो आपण ओट्स आणि ड्रायफ्रुट्सचा ह्या एक पद्धतीचा आपण लाडू करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण साखरेऐवजी आपण गूळ वापरू शकतो किंवा आपण नक्कीच. खजूरचा पल्प डेट्स सिरप जे असतं त्याचा आपण वापर करू शकतो. थोडंसं हेल्दीयर अल्टरनेटिव्ह आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण शेंगदाण्याचा लाडू करू शकतो. सो हं. शेंगदाण्याचा लाडू अगेन गुड फॅट्स पण मिळतात आपल्याला आणि एक शेंगदाण्याचा लाडू जरी खाल्ला तरी आपण फुल राहतो. म्हणजे हे मी स्वतः सुद्धा अनुभवली आहे. हो. तिसरं म्हणजे आपण वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आणि हं. सीड्स आणि गव्हाचं पीठ किंवा आपण सत्तूचं पीठ याचाही हां. वापर करून आपण एक अतिशय न्यूट्रिशनल डेन्स आपण लाडू करू शकतो. सो हे काही व्हेरिएशन्स आहेत जे आपण सध्याच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने आपण अडॉप्ट करणं अतिशय आवश्यक आहे. कारण आता पूर्वीचे दिवस नाही राहिले जिथे म्हणजे लोकं अगदी फराळ खाऊन कॅलरीज सुद्धा बर्न करतायत. आता असं झालंय की मोस्ट ऑफ द टाईम्स बरेच सारे जण वर्क फ्रॉम होम करतायत. काही जण म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीला वेळ देणं सुद्धा जमत नाही आहे. सो हे जे एम्प्टी कॅलरीज आपल्याला मिळतात हे कुठेतरी आपण थोडंसं जर का आपण हेल्दीयर अल्टरनेटिव्हज चूज केले खाण्यामध्ये तर आपण बरेच आपण चेंजेस आपल्या डेली रूटीनमध्ये आपण करू शकतो. नक्कीच, नक्कीच. आणि हे जे आहे लाडूचे अल्टरनेटिव्ह जे तू सांगितले होते, की आयदर तुम्ही ह्याचा पल्प वापरू शकतात आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू करू शकतात किंवा बीटरूटचाही पल्प काढून हो. त्याच्यामध्येही तुम्ही येस. हे ॲड करू शकता. कारण खरा चॅलेंज जसं वेट मेंटेन करणाऱ्यांना येतो, फेस्टिव्हल्समध्ये काही नाही तर करेक्ट. आपल्या हो. मनावर आपला किती ताबा आहे ह्याचीच परीक्षा हो. असते. त्यामुळे ह्या ॲब्सोल्युटली. लोकांना ते फार क्रिटिकल वाटतात. आणि त्याचबरोबरीने जर शुगरचे घरात कोणी पेशंट्स असतील किंवा नातेवाईक असतील, तर माझ्या मते आता आपण अशी पद्धत चालू केली पाहिजे की जेणेकरून येणाऱ्यांना सुद्धा तेच ठरलेले न गोष्टी देतात. जसं तू म्हणलं करेक्ट. ड्रायफ्रुट्सचे येस. चिक्की इव्हन म्हणा आपण किंवा सीड्सचा लाडू बार म्हणा. येस, ॲब्सोल्युटली. मी आता तेच म्हणणार होते, की हां. आपण जसं ग्रॅनोला बार करतो, म्हणजे त्याच पद्धतीने आपण वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, सीड्स हे मिक्स करून आपण एखादा ड्रायफ्रुटचा बार दिला आपल्या म्हणजे जे हं. कोणी आपल्या घरी व्हिजिट करायला येतंय, तर हे नक्कीच. करणं हो. खूप आवश्यक आहे. सो असं नाही, की अगदीच. आपल्याकडे अल्टरनेटिव्हज नाहीये, पण आपण अजूनही म्हणजे जुन्या पद्धतीनेच आपण गोष्टी फॉलो करत आहोत, जे थोडंसं आपल्याला मॉडिफाय करणं गरजेचं आहे. नाही, त्याचा आस्वाद घ्या, पण प्रमाणामध्ये घ्या. प्रमाणामध्ये अगदी. घ्या. हां, ॲब्सोल्युटली. म्हणजे दोन्ही ऑप्शन्स घरी ठेवा. कारण घरी असलं की आपोआप कसं होतं की हेल्दी ऑप्शन्स आहेत तर ते पटकन खाल्ले जातात. आता हो. नसतीलच तर मग नॅचरली आपण करेक्ट, फ्राईड करेक्ट. किंवा ह्या फ्राईड गोष्टींना ऑप्ट गोष्टींकडेच करतो. हो. खाणं भाग राइट, असतं. राइट. आणि त्याचबरोबरीने मला एक महत्वाचा मुद्दा ऍड करावासा वाटतो की म्हणजे आता सुट्टी आलेली आहे, बऱ्याच फ्रेंड सर्कल किंवा सगळ्या भावंडां एकमेकांना भेटतात आणि मग कुठेतरी बिंज वॉचिंगची एक लिस्ट तयार होते. तर ह्या सगळ्यामध्ये बिंज वॉचिंग न करता ह्या सगळ्या फराळाचा आनंद घेऊन एक रेस्ट किंवा झोपेच्या पॅटर्नकडे पण लक्ष द्या. कारण करेक्ट. सुट्टी ही आपल्या रिकव्हरीसाठी असते, आपल्या हेल्थला रिकव्हर होण्यासाठी असते. तर ह्या दृष्टीने ह्या दिवाळीकडे बघा आणि स्वतःच्या इंटरनल हिलिंगकडे लक्ष द्या. आणि राइट. त्याचबरोबरीने
फाल्गुनी, तू आज इथे जॉईन झालीस आणि अतिशय हेल्दी ऑप्शन्स आम्हाला सांगितलेले. ग्रॅन्युला बार असू दे किंवा सत्तू विथ ड्रायफ्रुट्सचे लाडू किंवा बेसनाच्या लाडूमध्ये सुद्धा आपण गूळ घालून ट्राय करू शकतो विथ ड्रायफ्रुट्स. तर हे सगळे ऑप्शन्स नक्की सगळ्यांनी ट्राय करा किंवा बेक करून बघा, एअर फ्रायर मध्ये करून बघा. मग ते शंकरपाळे असू दे किंवा आपल्या मल्टीग्रेन चकली असू देत. त्यामुळे हे आपण तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्ही ह्यातले कुठले अल्टरनेटिव्ह ट्राय केले. आणि त्याचबरोबरीने ह्या काही स्मार्ट इटिंगचं एक जस्ट मी शॉर्ट फॉर्म जो आहे तो तुम्हाला सांगू इच्छिते. ते म्हणजे की तुम्ही हायड्रेटेड राहा, स्टे सॅच्युरेटेड, तुम्ही पाणी व्यवस्थित पिया, कारण कुठेतरी वॉटर इनटेक कॉम्प्रोमाइज होऊन जातो सणवारांमध्ये. मग नंतर केव्हाही भूक लागली तर एक माइंडफुल राहू दे की आता खरंच आपल्याला भूक लागली आहे का जस्ट टाइमपास होत नाहीये म्हणून खावंसं वाटतंय. आणि जर तेव्हा हेल्दी ऑप्शन्स असतील तर ते त्याच्यावर मंच करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ॲडिक्वेट, जेवढं गरज आहे, जेवढी भूक आहे तेवढंच खा. कुठल्याही लोकांना आग्रह कुठल्या बाबतीत करू नका, ज्यांनी त्यांनी आपल्या पोटापुरतं अंदाज घेऊन खा. रेस्ट घ्या भरपूर आणि टाइम स्वतःच्या हिलिंगसाठी आणि फॅमिलीसाठी स्पेंड करा. आणि तुमची दिवाळी सगळ्यांची आनंदाची भरभराटीची जाओ, अशा आम्हा दोघींकडनं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.